इथून लढवणारच विधानसभेची निवडणूक। विधानसभा निवडणुकीसंदर्भात माजी आमदार चंद्रदीप नरकेंचा मोठा खुलासा। कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील आसगाव येथे जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांनी मेळावा घेऊन आपला उमेदवार जाहीर केला होता। त्यानंतर विधानसभा निवडणुकीसंदर्भात माजी आमदार चंद्रदीप नरकेंनी देखील भाष्य केलंय। चंद्रदीप नरके यांनी बोलताना करवीर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारच असं वक्तव्य केलंय। नाही, काल मला त्या संदर्भातली मी त्यांची बाईट बघितली आणि जनसुराज्याचा त्या ठिकाणी मेळावा आसगाव येथे झाला होता। त्याच्यामध्ये विनय कोरे यांनी जनसुराज्य पक्षाला 4 जागांची मागणी केलेली आहे। माझ्या माहितीवरून शाहूवाडी पन्हाळा, त्याच्यानंतर करवीर आणि हातकलंगडे आणि चंदगड गडहिंग्लज हा मतदारसंघ आहे। मला वाटतं की महायुतीची या ठिकाणी विधानसभेला महायुती या ठिकाणी लढते। या महायुतीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आणि मित्रपक्ष अशा पद्धतीने ही महायुती विधानसभेला सामोरी जाणार आहे। आणि उमेदवारी कोणाला द्यायची मतदारसंघ वाईज आणि हे सगळे जाहीर करण्याचे अधिकार मुख्यमंत्री आमच्या पक्षातून एकनाथजी शिंदे साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस भाजपच्या वतीने, अजितदादा राष्ट्रवादीच्या वतीने आहेत। आणि ते जे निर्णय घेतील त्यावेळेस वेळी उमेदवारीचे निकष आणि हे सगळे बघून ते उमेदवारी त्यावेळी जाहीर होईल। मला वाटते जनसुराज्यानं मागणी केलेली असेल, ते मित्रपक्ष आमचा मित्रपक्ष म्हणूनच आहे, तर मागणी करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे। त्याप्रमाणे त्यांनी मागणी केली असेल। मला वाटते इलेक्शनच्या मध्ये ज्याची निकष बघतील, काही पात्रता बघतील आणि या सगळ्यांच्या गोष्टी बघून मला वाटते महायुतीचे उमेदवार जाहीर होतील। जे उमेदवार जाहीर होतील त्याप्रमाणे जो निर्णय होईल तो सगळ्यांना मी सगळे विधानसभेमध्ये महायुतीकडे मी उमेदवारी मागितलेली आहे। या संदर्भातलं महायुतीचे सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत ते निर्णय घेणार आहेत आणि मी निवडणूक निश्चितपणे महायुतीचा उमेदवारी मला मिळेल ही मला खात्री आहे आणि त्यामुळे मी निवडणूक लढणार आहे। निवडणूक लढवून महायुतीचा उमेदवार विजयी कसं होईल याकडे सगळे आमचे महायुतीचे कार्यकर्ते प्रत्येक ज्याला उमेदवारी मिळेल त्या ठिकाणी निश्चितपने तो लढणारच आहे। तो ज्यांना नाही मिळणार आहे त्यांनी सुद्धा सगळ्यांनी सहकार्य करावं असंच आमच्या महायुतीमध्ये या ठिकाणी ठरलेलं आहे। काय नेमकं काय वाटतंय खरं तर कालची घोषणा झाल्यानंतर? नाही, असं काय वाटत नाही काय, निवडणुकीतल्या या सगळ्या प्रक्रिया आहेत आणि निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे या ठिकाणी। आता याच्या उपर जाऊन असं आहे की पन्हाळा शाहूवाडीमधून सुद्धा शिवसेनेचे अनेक लोक आमच्या पक्षाकडे इच्छुक आहेत। मी आज तुम्हाला नावं सांगत नाही, कारण चांगले उमेदवार आमच्याकडे पण आहेत, तिथंही शिवसेनेची उमेदवारी मागणार आहेत। त्यामुळे महायुती त्यावेळी निर्णय घेईल कुठले विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी कोणाला द्यायची। त्यामुळे पन्हाळा शाहूवाडीमध्ये सुद्धा आमचे उमेदवार इच्छुक आहेत तिथं। सावकर साहेबांनी गडबड केली वाटते? नाही, असं काही वाटत नाही, कारण प्रत्येक पक्षाचं प्रक्रिया आहे। प्रत्येकाला आपल्याला वाटत असं की आपल्या पक्षाला या ठिकाणी उमेदवारी मिळावं। त्यांचा जनसुराज्य पक्ष आहे, आमचे शिवसेनेचं शिंदे गटाचं आम्ही उमेदवारी मागतोय, त्यामुळे प्रत्येकाला या ठिकाणी स्वातंत्र्य आहे। त्यातच 20 ऑगस्ट रोजी महायुतीच्या यात्रेच्या निमित्तानं प्रमुख तिन्ही पक्षांचे नेते कोल्हापुरात येणार आहेत। त्यामुळं आता कोल्हापुरातील विधानसभा मतदारसंघांमध्ये येत्या काळात काय घडतं ते पाहावं लागणार आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।